तू खाल्ली आहे चहा चपाती? आ अंगारकी चतुर्थीला त्या दुर्वा आणल्या होत्या तांदूळ ही सगळं हाय असंच लक्षातच नाही राहत नाही पहिले खिशात टाकतो जाताना तळ्यात सोडतो. आईची चालल्यात भांडी घासायची. आई फक्त दोन्ही घर झाडून घेतो तेवढे तू वाल भरून निघ. आजच्याला आहे ना उठायला उशीर झाल्यामुळे ना हातरून बी तशीच राहिलं इकडचं बी तसंच राहिलं. 12 वाजले मला नाहीला काल वाल निवडायला. फुल काढून घेतो ना हे आंब्याला औषध मारायला लावलं होतं वरती जायला. आता फुल लावतो 3 वाजता परत औषध मारायचे. गाय गडबडीत ही घेऊन गेलं तर परत ही द्यायला यायला लागेल. आजच्याला वाल पण तोडायची 3 वाजता औषध पण मारायचे. जाऊ काय नीट बरा जास्त नको भरू लय जण मानाला तरच. डब्बा थांबलो आता काहीच मिळलं नाही काढू. पप्पा इथे येऊन थांबलो पण एक पण गाडी नाही भेटली. मी ही गाडी टाकायला थांबवले इथं आणि पप्पा म्हणते ती गाडी पडली बंद. पप्पाला कुठं माहिती माझ्या खिशात टाकाय दिलंय आईने. एवढं ऊन पडलंय तर पप्पाला गार लागते. पिशवी धरा आपल्याला वालीच्या शेंगा ठेवायला किडक्या. करगुटा कमी झालाय तू नाही गाठ निघली तोडून शेवजार भरून ठेवू ना पाण्याला. 3 वाजता औषध मारायचे. आज नाही पलीकडच्या बाजूने तोडायचे उन्हाच्या बाजूने. दरवेळेस आम्ही उन्हाच्या बाजूने तोडायचो. आजच्याला निर्णय चेंज झालाय. टेम्पो ड्रायव्हरला फोन करायचंच लक्षात नाही तर माल भरून पण काय फायदा नव्हता. चुकून तोंडाला आहे ना मास्क घालायचं राहिले तर या वालीव मारण्याचा मावा झालाय. तोंडावाला नसता तार करते आणि खाजावले की रक्त येते. किती बादली गावली तुमच्या सरीला? अर्धी वय. माझी तर 1 बादली भराय आली. 1 बादली भरून बी अजून माल तुटन. माझी 1 बादली भरून आहे ना अर्धी बादली म्हणजे थोडी अर्धी भरून. माझी आत्ताच एवढी अर्धी बादली भरली आहे आणि अजून पुढं माझी सरी एवढी आहे आणि माल तर लय माझ्या सरीला ना. त्या पोत्यापर्यंत सरी तोडायची राहिली नाही हिथंच बादली भरली. परत तेवढ्यासाठी ना मला आता शेंगा तोडायला यायला लागेल. लय काटाळा येतो परत माघारी यायचा. तिकडं काकाचा ड्रम दिसतोय ना तो बॅलर तो मोकळाचे तो आम्हाला लागत होता. पाणी भरून ठेवायचं म्हणलं मग आम्हाला ह्या बादल्यात भरून ठेवायला लागेल मग तोडा स्टॉप करायला लागेल. एकदा का तो मोठा बॅलर भरून ठेवला की आपला तोडा कवर पण चालू राहील हाय का नाही. बघू ना पप्पाचा दुसऱ्या सरीत किती बादली भरली की तुम्हाला पण वतून यायला लागेल. आता हे असं लावणलंय ना पलीकडच्या बाजूला दिसले का हे शेंगा राहिल्या ना निबऱ्या होत्या. माझं आहे ना अण्णा मगाशी तिथून चालू केलं का आणि आता हितवर आलोय का तर अर्धी बादली भरली आहे माझी. आज आहे ना नीट माल तोडला ना तिथून तर हितपर्यंत रेस्तवर आहे ना अर्धी बादली भरली. तुमची अर्धी माझी अर्धी 1 बादली झाली ना आणि ती दीड वरच. वालीचा चोर सापडलेला आहे आपल्याला पण आपण वावरात असल्यामुळे ना त्यांनी ना चुकून पण वाल नेलेलं नाही. फक्त म्हणत होती ही वावरात हसत्यान म्हणून यांना विचारून. आणि ना गोसावळी पण न्यायची होती त्यांना पण गोसावळी एवढी काही चांगली नसल्यामुळे त्यांनी नेली नाही. आम्ही नेऊ नाहीतर काही पण करू तुम्हाला काय न्यायची गरज आहे तुमच्या दारात लावा ना तुम्ही. मी त्यांचं सगळं बोलणं ऐकत होतो. मी ना एका जागी गपचूप बसलो होतो. थोडा आवाज जरी केला असता ना मग म्हणले असते मूठभर शेंगा नेतो. खरं त्या शेंगाच न्यायला आल्या होत्या. मग शेजारच्याची एक कोथमीर नेली. गोसावळी काही चांगली नसल्यामुळे गोसावळी नाही नेली त्यांनी. आजच्याला 100% चोर सापडलाय. हे असं वावरात राहिलं चोर सापडतात.
आपला गणपती एका मागच्या ब्लॉगमध्ये खाली पडला होता, दगडासारखा ठेसाळला होता. यांनीच ठेसाळला होता. हेच जाते त्या गोसावळ्याच्या वेला खालून. आता पण तिथून जात होते, पण ते मी ना शूट नाही केलं एवढं, कारण का त्यांना लगेच म्हणले असते वाल नेतो आम्ही. वाल न्यायला आलायचे आले ना, आम्हाला म्हणताय वाल नेतो आम्ही. पप्पाला तर माहिती पण नाही मला चोर सापडलाय, वाल नेणारा आणि गोसावळी नेणारा. तर जेवाय बसलो ना, पप्पाला बरोबर दाखवतो. 2 वाजून पण गेलेले कळले नाही, हाय का नाही. तोडायच्या नादात माणूस अजूक थोडं होईन म्हणून जेवायचं टायमिंग पण होईन. गोण शिवून झाल्यावर या एरंडापाशी जेवायला. मी कायचं तोडलं तवा, कुणाला डबा नाही निघला त्याने डायरेक्ट वरचं हेच पकडले, कडीच तुटून गेली का इथली, दोन्ही कड्या तुटल्यात. त्याच्यात भाजी आहे आणि ह्याच्यात चपाती आहे. मेथीची भाजी केली. आज घ्या की ना मेथीची भाजी, मला लय वहिनी एवढी, थोडी घ्या. झोपलं जीवन. उभं राहून पण शेंगा तोडून अशा पेंढऱ्या फाट 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 करतात. बसून पण तोडायचं म्हणलं की कंबर दुखते. माणसाला कुठलंच काम होत नाही. मी पण जरा वेळ आराम करतो. जरा आता डायरेक्ट 3 वाजता शेंगा तोडू. मोटर बंद करून येतो का? राहू दे ना जरा वेळ. नाही गाडी इकडे लई पाणी होईल. इकडचं बंद येऊ करून हे कडेची कॉक, फक्त कडेची एक लाईन कॉक बंद कर. ह्या सरीला भुईपाटाने पाणी दिलतं ना तुरीला, त्याच्यामुळे ही सरी दान करलेली. 3 वाजले तरी सुट्टी करू वाटाना. एकदा बसले की बसले, काटाळलं येतं. चला पटकाव. मित्रांनो, आता आमच्या 6:30 साऱ्या झाल्यात. या 2 गोण्या थोड्या ठेवायला वरले माज मोडला. पहिले पप्पाच्या डोक्यावर दिलं, मग माझ्या पाठीमागं टाकलेले माज मोडला आई नसल्यामुळं. हमाला वाणी काम करायला लागत. मार्केटला तर लय हमाल काम होते 10-10 रुपयाला. आता निघालोय परत औषध मारायला वावरात. आपण आहे ना टेस्टर आहे, पण आपण लय काटाळा करतो काढायला. एका दिवशी हातात शिरण असं बरं. घरी दोन वालाच्या गोण्या ठेवल्या. लगेच पाटीला पंप अडकावला, लगेच वावरात आलो. आता 5ला वावरात आलोय. 5:20 झाल्यात. आता जवळजवळ 6-6:30 होत्या वावरात. औषध नव्हतं मारायचं, पण काय झालं माहिती का, लाल मावा इतका झालाय ना, शेंगा तोडताना सगळं तोंडावर तळ करतोय आणि सगळ्या पानांना चावून चावून लाल केलंय. या दाबड्याने ना पंप भरायला ना लय वेळ लागतो. हे ना फिल्टर पाण्यासाठी आणलं होतं जार बरं का, पण हे आता काय वावरात काही कामाचा नाही. याचं पुढचं तोंड कापतो म्हणजे पंपात पाणी भरायला लवकर भरून. याने काय होतंय माहिती का, लय खेळायला लागते त्या बारक्या डाबड्याने. झालं कापून 5 मिनिटात. भाऊ म्हणला होता नको कापू. कसं आहे आता अंधार पडून आणि मोकर कुठे खेळत बसायचं. ते म्हणतात ना, कल करे तो स करो तो आज कर. तसंच आजच्या आज करून टाकले. किती भरते काय माहिती आता बघू ना. भाऊ पंपात भरताना किती भरायला लागते. इकडे एवढ्या ते ना तारा अशा सरळ आहे आणि इकडं लोड झाल्यामुळे ना तारा सगळ्या अशा खाली वाकल्यात. वालांमुळे ना तोडायला पण अवघड होते. सूर्य मावळताना कसला भारी दिसतंय. एकदम कडक व्ह्यू येतोय. नाही मग बदक्याने पाणी पडन. 3 ह्याच्यात तर ओके होते काय. बादलीत औषध थोडं राहिलं होतं आणि सगळं खाली सांड. भावाचा पंपाचा धक्का लागला, सगळे बाटलीच पलटी झाली. बाटली पण रिकामी करून ठेवली होती औषध भरायला, सगळी पलटी झाली. म्हणलं गावातल्या झाडांना मारायला होईन घरा शेजारच्या. काय तुला ना मला घाल कुत्र्याला अशी तरा झाली. मी बरोबर म्हणलं होतं औषध मारायला आहे ना 6:30 वाजल्या. 6:30 वाजल्या. हुशार आलं ना मग हुशारच होतो. ह्याच्या आधी तर एकदा 5ला आलो होतं. आता तरी थोडा दिवस वाढायला लागलाय संक्रांतीपासून. आणि ह्याच्या आधी 7 वाजले होते. 7 आता तरी 6:30 वाजलेत.